हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे फॉर अपकमिंग BEd CET एंट्रन्स एक्झामिनेशन 2022साठी. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये जे आहे आपण करंट अफेअर्स रिलेटेड आणि जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स इन डिटेल डिस्कस करणार आहोत इन द फॉर्म ऑफ MCQs, दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आणि जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करायचा असेल प्लस परिपूर्ण तयारी कमी वेळात करायची असेल तर तुमच्यासाठी जो हा कोर्स असेल तो नक्की उपयोगी ठरेल. कारण स्टुडंट्स आपल्याकडे खूप कमी टाईम आहे एक्झामसाठी आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडी ह्या कमी टाईममध्ये करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जो हा कोर्स करून घेईल तुमच्याकडनं. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs आणि 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ती 1000पासून रिड्यूस करण्यात आली टू 599 ओनली. सो ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ग्रॅब करा. दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्सला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोरी आयकनवर क्लिक करा. कोर्सेस या पेजवर जेव्हा तुम्ही जाल खालच्या साईडला सर्च बार दिसेल अशा प्रकारचा. ते तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे आणि जे रिक्वायर्ड कोर्सेस आहेत तुम्हाला आणि फीस आहे ते खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे हा कोर्स जो असेल तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. कारण वेळ खूप कमी राहिली आहे स्टुडंट्स आणि या कमी वेळेमध्ये जे आहे तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी चांगली संधी प्रोव्हाइड करणार आहे कोर्स. तो अशा प्रकारे आजच्या टॉपिकमध्ये आपण जनरल अवेअरनेस रिलेटेड काही इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार. त्यामधला व्हेरी फर्स्ट आहे, पंचतंत्र वॉज रिटन बाय A. कालिदास, B. विष्णू शर्मा, C. तुलसीदास अँड D. बाणभट्ट. पंचतंत्र यांनी लिहिलेले होते. कालिदास, विष्णू शर्मा, तुलसीदास, बाणभट्ट. सो आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर B. विष्णू शर्मा. पंचतंत्र इज समथिंग जे आपण स्कूल टाईमपासून इवन जेव्हा आपल्या चाइल्डहूड टाईममध्ये सुद्धा असे काही TV सिरियल्सवरती सुद्धा हे टेलिकास्ट केल्या जायचे पंचतंत्र इन द फॉर्म ऑफ व्हिडिओज. किंवा आपण स्कूल टाईममध्ये पण पंचतंत्रचे जे बुक्स होते किंवा वर्सेस होते ते जे आहे आपण बुक्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा रीड केलेलं आहे. ठीक आहे. पंचतंत्र काय एक एन्शियंट इंडियन कलेक्शन आहे. एक एन्शियंट इंडियन कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड ॲनिमल फेबल्स. त्यामध्ये ॲनिमल रिलेटेड जे आहेत स्टोरीज लिहिलेल्या होत्या इन संस्कृत लँग्वेज. अशा प्रकारे इट इज अन एन्शियंट इंडियन कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड ॲनिमल फेबल्स इन संस्कृत वर्स अँड प्रोज अरेंज्ड विदिन अ फ्रेम स्टोरी. इट इज द मोस्ट वाइडली ट्रान्सलेटेड नॉन रिलिजियस बुक इन द हिस्ट्री. एक अशी बुक आहे पंचतंत्र किंवा एक अशी सिरीज होती पंचतंत्र ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म इन्व्हॉल्वमेंट नव्हती. ठीक आहे. अँड इट इज अ नॉन रिलिजियस बुक आणि त्यामध्ये ही बुक जी आहे वाईडली जी आहे ट्रान्सलेट करण्यात आली होती डिफरंट लँग्वेजेसमध्ये. कारण कुठल्याही प्रकारचे रिलिजन इन्वॉल्ड आहे नाही यामध्ये. यामध्ये ॲनिमल रिलेटेड फेबल्स जे लिहिलेले आहेत इन द संस्कृत लँग्वेज. ओके. अशा प्रकारे इट इज अन एन्शियंट इंडियन कलेक्शन ऑफ इंटर-रिलेटेड ॲनिमल फेबल्स इन संस्कृत वर्स अँड प्रोज अरेंज्ड विदिन अ फ्रेम स्टोरी. इट इज द वाइडली ट्रान्सलेटेड नॉन रिलिजियस बुक इन हिस्ट्री. क्वेश्चन असा पण येऊ शकतो की वाइडली ट्रान्सलेटेड नॉन रिलिजियस बुक इन द हिस्ट्री इज पंचतंत्र. ठीक आहे. नॉन रिलिजियस बुक आहे ती. अशा प्रकारे पंचतंत्रचं आन्सर होतं विष्णू शर्मा. Moving on to the next question. The deficiency of which vitamin causes night blindness? Vitamin A, vitamin B, vitamin C, vitamin D. ज्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो. व्हायटमिन A, व्हायटमिन B, व्हायटमिन C अँड व्हायटमिन D. ऑप्शन करेक्ट जे आहे यामध्ये येणार आहे ऑप्शन नंबर A, व्हायटमिन A डिफिशियन्सी. ठीक आहे. व्हायटमिन A डेफिशियन्सीमुळे जे आहे नाईट ब्लाइंडनेस होतो. नाईट ब्लाइंडनेस दॅट इज रात आंधळेपणा. आता रात आंधळेपणा म्हणजे काय असतं हे एक इनॅबिलिटी आहे आपण बोलू शकतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या टाईमला एकदम क्लिअर सगळ्या गोष्टी नाही दिसत. ठीक आहे. किंवा आपण असंही बोलू शकतो की एकदम उजेडात एखादा व्यक्ती उभा टाकून आहे नाईट ब्लाइंडनेसवाला तो एकदम अंधारात जातो तेव्हा त्याला जे आहे सगळ्या गोष्टी ब्लर दिसायला लागतात किंवा गोष्टी सगळ्या क्लिअर दिसत नाहीत. दिस इज द सिम्पटम फॉर द नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस काय इनॅबिलिटी आहे टू सी
नॉट टू सी वेल ॲट नाईट, रात्रीच्या टाईमला चांगलं नाही दिसत. ॲट द सेम टाईम आपण थिएटर्समध्ये जेव्हा जातो, थिएटर्समध्ये आपण बघतो की मूवी बघताना लाईट्स वगैरे ऑफ केले जातात. तर अशा लोकांना, ज्यांना नाईट ब्लाइंडनेस सफर करतात त्या लोकांना जे आहे अशा ठिकाणी गोष्टी किंवा त्यांची विजन जी आहे ती एकदम कमकुवत दिसते. ठीक आहे. इट इज अन इनॅबिलिटी टू सी वेल ॲट नाईट अँड in the light. Okay, in such examples we can take, like in restaurant, dark restaurants बोलू शकतो किंवा theaters मध्ये बोलू शकतो. It is often associated with an inability to quickly adapt from a well illuminated light to poor illuminated environment. एकदम भक्क अशा वातावरणामध्ये, उजेडाच्या वातावरणामधून ते एकदम अंधारलेल्या वातावरणात जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना गोष्टी काय आहेत ते क्लिअर नाही दिसत. तर ह्याला जे मेजरेबल स्टेप्स घेतात नाईट ब्लाइंडनेसवाले जे सफर करतात ते नवीन ग्लासेस बसवतात डोळ्यावरती. ठीक आहे. ॲट द सेम टाईम ग्लुकोमा रिलेटेड मेडिसिन्स घेतात. ठीक आहे. ग्लुकोमा इज समथिंग दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर लाईक मेकिंग द थिंग्स विजिबल. ओके. ग्लुकोमा मेडिसिन वापरल्या जातात. ॲट द सेम टाईम जर खूपच अति लेवलला जे आहे जे नाईट ब्लाइंडनेस जर कॉज करत असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्यांना जे आहे सर्जरी पण करावी लागते. अशा प्रकारे व्हायटमिन एच्या डेफिशियन्सीमुळे जे आहे नाईट ब्लाइंडनेस होतो. ठीक आहे. आणि व्हायटमिन ए वेरियस फूड सोर्सेसमधून जे आहे आपण घेत राहायचं, जेणेकरून फ्युचरमध्ये अशा कुठल्याही प्रकारचे गोष्टी यायला नाही पाहिजे. ॲट द सेम टाईम नाईट ब्लाइंडनेस एक जेनेटिक डिसीज पण आहे. ठीक आहे. एक जेनेटिक पण डिसीज आहे जे इनक्युरेबल आहे. जेनेटिकच्या फॉर्ममध्ये जर ते अपियर झालं तर. इट इज अन inability to see well at night and impose light, such as in restaurants or the movie theaters. It is often associated with an inability to quickly adapt from a well illuminated to poor illuminated environment. At the same time, new glasses are used or glaucoma medicine is used, and in severe cases surgery is also carried out. Moving on to the next question. Milk fever in cow is caused due to deficiency of what? नायट्रोजन, कॅल्शियम, सी फॉस्फरस अँड डी सोडियम. डॅशच्या कमतरतेमुळे गायीमध्ये दूध ताप येतो. ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी फॉस्फरस, ऑप्शन डी सोडियम. आता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे कॅल्शियम. दॅट इज ऑप्शन नंबर बी. ओके. मिल्क फीवर काय आहे? मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ठीक आहे. इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज ड्यू टू द इनसफिशियंट अमाउंट ऑफ कॅल्शियम present in the blood level of the cow. Okay. Commonly it occurs during the calving. Calving म्हणजे जेव्हा एखादी गाय जे आहे वासराला जन्म देते. ठीक आहे. त्याला विणणे असं काहीतरी बोलतात मराठीमध्ये, अशा प्रकारे. ठीक आहे. मिल्क फीवर इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज ड्यू टू इनसफिशियंट कॅल्शियम कॉमनली occurring around the calving. Calving means giving birth to the calves. Okay. वासरांना जन्म देताना. मिल्क फीवर इज वेन डेअरी काऊ हॅज लोअर्ड लेवल ऑफ ब्लड कॅल्शियम. ठीक आहे. अशा प्रकारे जो मिल्क फीवर हा डिसीज होते ते प्रॉब्लेम काय आहे ह्याच्या मागे? काऊच्या ब्लडमध्ये जे आहे कॅल्शियमची कमतरता होते. कधी होते? जेव्हा ती वासराला जन्म देत असते. ठीक आहे. जेव्हा वासराला ती जन्म देते तेव्हा तिच्या बॉडीमध्ये अशी शक्यता होऊ शकते की ब्लडमधलं कॅल्शियम कमी होणं, आणि कॅल्शियम कमी झाल्यानंतर जे आहे गाईला दूध ताप, दॅट इज द मिल्क फीवर, हा प्रकार होऊ शकतो. ठीक आहे. एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि ॲट द सेम टाईम कधी होतो? जेव्हा गाय जी आहे वासराला जन्म देते. आणि मिल्क फीवर जे आहे ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल जे आहे डिक्रीज करते. हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम रिलेव्हंट MCQ आहे. सो अशा प्रकारे मिल्क फीवर इन काऊ इज कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हॉट? कॅल्शियम. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. Which of the following nation is not a member of SAARC? ऑप्शन ए नेपाल, ऑप्शन बी मॉरिशियस, ऑप्शन सी भूतान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्कचे सदस्य नाही? ऑप्शन ए नेपाल, बी मॉरिशियस, सी भूतान, डी अफगाणिस्तान. आता सार्क हा एक टॉपिक आहे जो आपण आपल्या फर्स्ट करंट अफेअर लेक्चरमध्ये अतिशय डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. सार्क काय आहे, काय नाही आहे. ठीक आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. तुम्ही तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या.
ठीक आहे. खूप कमी टाईमचा व्हिडिओ, त्यामध्ये डिटेलमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं की सार्क काय आहे, ठीक आहे. आणि भीमटेकवाला जो फर्स्ट व्हिडिओ होता करंट अफेअर लेक्चरचा, त्यामध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. तरी पण आपण डिस्कस करूयात की ह्यामध्ये कोणते कोणते नेशन्स येतात. इथं शॉर्टमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, इंडिया. आय एम सॉरी इफ माझे हँडरायटिंग जे आहे तुम्हाला लक्षात येत नाही. मालदीव्स, नेपाळ, कारण टाईम कमी आहे आपल्याकडे आणि आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर अप करायचे आहेत. पाकिस्तान अँड श्रीलंका. मी एकदा डिक्टेट करते, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान अँड श्रीलंका. हे जे 8 कंट्रीज आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, हे जे 8 कंट्रीज आहेत ते काय करतात, दीज आर द मेंबर्स ऑफ द सार्क. ठीक आहे. सगळे कंट्रीज जे आहेत सार्कचे मेंबर आहेत, ज्यामध्ये अफगाणिस्ताननी नंतर जॉईन केलं होतं. हे एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्ही एकदा प्लीज त्या व्हिडिओला एकदा पाहून घ्या, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट सगळे क्लिअर होऊन जातील. यामध्ये आपण पाहिले की साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, हे पण लॉंग फॉर्म विचारू शकतात सार्कचा, SAARC, दॅट इज साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे. तो ह्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे की कोणती कंट्री, कोणतं नेशन जे आहे मेंबर ऑफ सार्क नाही आहे. तर याच्यामधलं ऑप्शन येणार आहे राईट, दॅट इज ऑप्शन नंबर बी, मॉरिशियस. ओके. अशा प्रकारे this was all about the SARC. Moving on to the next question. Which group of plant nutrients involved in the nitrogen fixation? नायट्रोजन फिक्सेशन मध्ये वनस्पतींच्या पोषक घटकांची कोणते गट असतो? ऑप्शन नंबर ए, फॉस्फरस, सल्फर, मॉलिबेडनम, फॉस्फरस, सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस, मॉलिबेडनम अँड कोबॉल्ट, अँड डी ऑल ऑफ दिस. ठीक आहे. ह्यामध्ये राईट आन्सर जे आहे दॅट इज फॉस्फरस, सल्फर अँड मॉलिबेडनम. फॉस्फरस, सल्फर अँड मॉलिबेडनम. ठीक आहे. हे 3 जे आहेत दीज आर द ग्रुप ऑफ द प्लांट न्यूट्रियंट्स. ठीक आहे. जे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये वनस्पतींमध्ये पोषक घटकांचे गट आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे answer to the question of phosphor, sulfurous and molybdenum. Now we must try to understand की नायट्रोजन फिक्सेशन मध्ये वनस्पतींचे पोषक घटक मीन्स व्हॉट. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन काय हे माहिती असायला पाहिजे आपल्याला, राईट. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजन हा जो एलिमेंट आहे तो प्लांट्सच्या ग्रोथसाठी आपण बोलू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे प्लांट ग्रोथ अँड प्लांट प्रोडक्शनसाठी. हा हे जे नायट्रोजन आहे एक क्रिटिकल एलिमेंट आहे आपण बोलू शकतो. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे आणि हे जे नायट्रोजनचं ॲब्झॉर्प्शन आहे वेरियस वेच्या थ्रू होऊ शकतं. त्यामध्ये प्लांट न्यूट्रियंट्स, फॉस्फर, सल्फर अँड मॉलिबेडनम इन्वॉल्ड आहेत. काही काही प्लांट्समध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज पण आपल्याला दिसतात. लेग्युमिनस सीड्स वगैरे प्लांट्समध्ये, लेग्युमिनस प्लांट्समध्ये ते जे आहे त्यांच्या रूट्समध्ये असे नोड्युल्स फॉर्म केलेले असतात. तर त्यामध्ये बॅक्टेरिया असतात जे नायट्रोजन फिक्सेशनसाठी, फिक्सेशन म्हणजे काय, नायट्रोजन ॲब्झॉर्प्शनसाठी जे आहे मदत करतात. ठीक आहे. तर नायट्रोजन फिक्सेशन इज अ क्रिटिकल लिमिटिंग एलिमेंट फॉर प्लांट ग्रोथ अँड प्रोडक्शन अँड इट इज अ मेजर कंपोनंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचं पण जे आहे जे रिस्पॉन्सिबल आहे फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट फॉर द प्लांट्स ग्रीन कलर, त्याचा मेजर कंपोनंट काय आहे, नायट्रोजन आहे. ठीक आहे. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट दॅट इज क्लोरोफिल नीडेड फॉर द फोटोसिंथेसिस ॲज वेल ॲज इन अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्समध्ये सुद्धा मेजर कंटेंट कशाचा आहे, अमायनो ॲसिड्समध्ये सुद्धा नायट्रोजन लागतात. ठीक आहे. नायट्रोजनचं फॉर्मेशन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे नायट्रोजन जे आहे की बिल्डिंग ब्लॉक आहे प्रोटीनचा, आपण असं बोलू शकतो. कारण अमायनो ॲसिड जे आहेत की बिल्डिंग ब्लॉक ऑफ द प्रोटीन आहेत त्यामध्ये काय असणार आहे, नायट्रोजन असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे नायट्रोजन इज अ क्रिटिकल लिमिटिंग एलिमेंट फॉर प्लांट ग्रोथ अँड प्रोडक्शन अँड इट इज अ मेजर कंपोनंट ऑफ द क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे काय, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट नीडेड फॉर द फोटोसिंथेसिस. वेरियस लेग्युमिनस प्लांट्स पण असतात जे ज्यांच्यामध्ये जे आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज असतात, असे रूट्समध्ये जे नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात, त्याला नायट्रोजन फिक्सेशन आपण असं बोलतो. ठीक आहे. सो आपल्याला प्रश्न विचारला होता विच ग्रुप ऑफ प्लांट न्यूट्रियंट्स इन्वॉल्ड इन द नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फरस, सल्फर अँड मॉलिबेडनम. ठीक आहे. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द लार्जेस्ट सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी इन एशिया इज. ऑप्शन ए, विप्रो, बी, इन्फोसिस, सी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अँड डी, सत्यरन कम्प्युटर्स. ठीक आहे.
सत्यान कम्प्युटर्स. ठीक आहे. अशा प्रकारे आशियातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी कोणती आहे विचारलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऑप्शन राईट जो येणार आहे ते दॅट इज टाटा कन्सल्टन्सीज. ठीक आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे दीज आर द लार्जेस्ट सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन एशिया. एक अशी टाटा कन्सल्टन्सी दॅट इज द टाटा TCS ज्याला आपण बोलतो, इट इज फाउंडेड बाय द टाटा सन्स. हे टाटा सन्सनी फाउंड केलेलं आहे TCS. ॲट द सेम टाईम इट इज द लार्जेस्ट सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन एशिया. इट इज अन इंडियन मल्टीनॅशनल IT सर्व्हिस अँड कन्सल्टन्सी कंपनी. हे IT सेक्टरमध्ये जे मॅक्सिमम स्टुडंट्स वर्क करतात किंवा इंजिनियर्स वर्क करतात ते जे आहे टाटा कन्सल्टन्सीजमध्ये करतात. असे डिफरंट पण आहेत. ठीक आहे. त्यामधली नोन जी कंपनी आहे एशियामध्ये ती आहे TCS, फाउंडेड बाय द टाटा Sons, and it is a part of the Tata Group and operates in the, we can say, 149 location across the 46 countries. 46 different देशांमध्ये, 46 देशांमध्ये जे आहे ऑलमोस्ट ही कंपनी TCS कंपनी जी आहे रन केली जाते. किती जागी? 149 लोकेशन आहेत. वेरियस 146 कंट्रीजमध्ये ऑलमोस्ट 149 लोकेशन्समध्ये जी आहे TCS कंपनी जी आहे रन केली जात आहे अक्रॉस द एशिया. ठीक आहे. अशा प्रकारे मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पॉवर टू समन द हाऊसेस ऑफ द पार्लमेंट इज वेस्टेड विथ A वाईस प्रेसिडेंट, B प्रेसिडेंट, C प्राईम मिनिस्टर, D स्पीकर अँड वाईस प्रेसिडेंट. संसदेच्या सभागृहांना बोलवण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही आहेत. ठीक आहे. उपाध्यक्ष, अध्यक्षपदी पंतप्रधान, अध्यक्ष व उपाध्यक्ष. ठीक आहे. That is vice president, president, prime minister, speaker and vice president. I'm like trying to translate many stuffs in Marathi. पण काही चुकत असेल then तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा आणि मला नक्कीच कळवा. ठीक आहे. अशा प्रकारे द आन्सर टू द क्वेश्चन दॅट इज ऑप्शन नंबर B प्रेसिडेंट. पॉवर टू समन हाऊसेस ऑफ द पार्लमेंट इज इज गिवन टू प्रेसिडेंट. जे प्रेसिडेंट आहेत ऑफ रिपब्लिक इंडिया त्यांना पॉवर दिलेली आहे समन करण्यासाठी. ठीक आहे. ॲट द सेम टाईम त्यांना लोकसभा डिझॉल्व करण्याची सुद्धा पॉवर दिलेली आहे. ही इज द हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया अँड कमांडर इन चीफ ऑफ द इंडियन आर्म्ड फोर्सेस. ठीक आहे. हे पण प्रश्न येऊ शकतो इथे की ही इज द हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया अँड कमांडर इन चीफ ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस. तर ते आन्सर काय येणार आहे? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट इज द हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया अँड कमांडर इन चीफ ऑफ द इंडियन आर्म्ड फोर्सेस. इवन दो द आर्टिकल 53 of the Constitution of India states that the president can exercise his power directly or by the subordinate authority with some few exceptions. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानी प्रेसिडेंटला ही पॉवर दिलेली आहे दॅट द प्रेसिडेंट जे आहेत ते त्यांची पॉवर एक्सरसाइज करू शकतात डिरेक्टली किंवा सबऑर्डिनेट अथॉरिटीच्या द्वारे. ठीक आहे. अशा प्रकारे पॉवर टू समन दॅट इज संसदेच्या सभागृहांना बोलवण्याचा अधिकार कोणाकडे दिलेला आहे? दॅट इज दॅट इज प्रेसिडेंट. ओके. इट इज सो हे असायला पाहिजे राष्ट्राध्यक्ष. ठीक आहे. राष्ट्राध्यक्ष. ठीक आहे. हे गुगल ट्रान्सलेटरने जे आहे चुकीचे भरपूर ऑप्शन केलेत. मी मॅक्सिमम ट्राय केलं की तुम्हाला कंटेंट जे आहे सेंड करण्याचं, पण इथे काही काही गोष्टी अशा चुकलेल्या असतात. सो तुम्ही त्या गोष्टीचा समजून घ्या किंवा जे काही समजलं नसेल किंवा काही चुकलेलं असेल तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून पिन करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डान्सेस इज नॉट अ क्लासिकल डान्स? ऑप्शन ए कथकली, बी गरबा, सी ओडिसा अँड डी मणिपुर. ठीक आहे. खालीलपैकी कोणते नृत्य शास्त्रीय नृत्य नाही आहे? कथकली, गरबा, ओडिसी आणि मणिपूर. ठीक आहे. सो प्रश्नाचं जे उत्तर आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी गरबा. ठीक आहे. आता हे जे क्लासिकल डान्स फॉर्म्स होते हे परत फर्स्ट लेक्चरमध्ये अतिशय डिटेलमध्ये आपण घेतलेले की कोणते कोणते क्लासिकल डान्स फॉर्म्स आहेत जे इंडियामध्ये वेल नोन आहेत. आणि जसे की कुचिपुडी, कथकली, कथक, ओडिसी, मणिपुरी. ठीक आहे. मणिपुरी जे डान्स आहे डान्स फॉर्म्स ते अशा प्रकारे जे तुम्ही ते एकदा फर्स्ट लेक्चर प्लीज बघून घ्या, कारण त्यामध्ये सार्क, भीमटेक, डान्स फॉर्म वेरियस होते, जे नोबेल प्राइसेस होते ते सगळे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं. तरी पण याचा आन्सर जे कथकली, ओडिसी, मणिपूर जे आहे हे सगळे
क्लासिकल डान्स फॉर्म आहे एक्सेप्ट द गरबा. गरबा इज नॉट एनी टाईप ऑफ अ क्लासिकल डान्स. ओके. ॲट द नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, द चीपेस्ट मोड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इज एअरवेज, रोडवेज, रेल्वेज, वॉटरवेज. वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन डॅश आहे. एअरवेज, रोडवेज, रेल्वे आणि जलमार्ग. आता ह्याचे आन्सर जे आहे, 2 ऑप्शनमध्ये स्टुडंट्स नक्की कन्फ्यूज होतात. एक रेल्वे असणार आहे आणि दुसरं असणार आहे वॉटरवेज. त्याचं राईट आन्सर जे आहे वॉटरवेज आहे. ठीक आहे, दॅट इज जलमार्ग. ठीक आहे. कारण मॅक्सिमम जे स्टुडंट जे आहेत रेल्वेमध्ये पण कन्फ्यूज होतात, कारण तिथे जे आहे आपल्याला असं वाटतं की बाबा रेल्वेजमध्ये की कमी ट्रान्सपोर्ट तिकीट्स अँड ऑल आहे आणि इझी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे कुठल्याही प्रकारचं. फ्यूलचं इफिशियन्सी जे जास्त आहे आपण तिथे बोलतो. बट वॉटरवेजमध्ये जे आपण बघतो की हेवी लोडेड सामान असणार आहे वेगवेगळं, ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. ठीक आहे. आणि ॲट द सेम टाईम आपण बोलू शकतो की जे चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट दॅट इज वॉटरवेज, ते इन्व्हायरमेंटल फ्रेंडली, कुठल्याही प्रकारचं इन्व्हायरमेंटला हार्म नाही आहे. कारण फ्यूल इफिशियन्सी जी आहे ह्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये ती हायर आहे. म्हणजे कमी फ्यूलमध्ये जे आहे मॅक्सिमम हेवी लोडेड सामान किंवा गोष्टी नेता येतात, बल्की गोष्टी किंवा हेवी गोष्टी. ठीक आहे. सो वॉटरवेज आर द चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. They are environmental friendly because of the fuel efficiency, we can say, in the mode of transport is higher. A larger distance can also be covered with less amount of fuel, and it is like suitable mode of transport for the हेवी बल्की मटेरियल. जे हेवी बल्की गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ते त्यांना गुड्स प्रोव्हाइड केल्या जातात. मोठे मोठे हेवी बल्की मटेरियल्स आपण बोलू शकतो, ते इझिली ट्रान्सपोर्ट केलं जातं. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच रिव्हर फॉर्म्स इट्स डेल्टा इन ओडिसा? ऑप्शन ए ताप्ती, बी गोदावरी, सी नर्मदा अँड डी महानदी. ताप्ती, गोदावरी, नर्मदा, महानदी. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपल्याला मॅप बघायचा आहे ह्या क्वेश्चनसाठी. ह्याचा आन्सर आपण एकदा बघून घेऊया. दॅट इज आन्सर ऑप्शन नंबर डी. हे क्वेश्चन जे एक्झाम ओरिएंटेड खूप इम्पॉर्टंट आहे. विच रिव्हर फॉर्म्स इट्स डेल्टा इन ओडिसा? ओडिसामध्ये जे आहे डेल्टा फॉर्म करणारी रिव्हर कोणती आहे? दॅट इज महानदी. हेला समजून घेण्यासाठी जे आहे आपण एकदा मॅप बघून घेऊया. ठीक आहे. दिस इज द रिव्हर महानदी रिव्हर. महानदी रिव्हरने जे आहे हे डिफरंट डेल्टाज, ठीक आहे, डेल्टाज जे आहे हे सगळं नेऊन सोडलेलं. ठीक आहे. अशा प्रकारे यू कॅन सी ओव्हर हिअर. आय कॅन नॉट मार्क, आय एम नॉट एबल टू मार्क ओव्हर हिअर. ओके. हे जे डिफरंट रिव्हर आहेत, शॉर्ट जे ट्रिब्युटरीज आहेत, ठीक आहे, बिरुपा रिव्हर्स. ओके. हे सगळे जे आहेत महानदी सिस्टीमचं पार्ट आहे आणि ह्यामध्ये जे आहे महानदी रिव्हर जी आहे ते डेल्टा फॉर्म करत आहे. दिस इज द ओडिसा. हे ओडिसा इथे मॅपमध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बोलू शकतो महानदी रिव्हर डेल्टा इज इंडियाज बेसिन द ऑफ डिपॉझिट दॅट ड्रेन्स अ लार्ज अमाऊंट ऑफ लँडमास. जे लँडमास आहे इथला सगळा, ठीक आहे, हे जे पूर्ण लँडमास आहे इथला, हे सगळं लँडमासवरचं लँडमास जे आहे डिपॉझिट करते, जे कशामध्ये? रिव्हरमध्ये. अशा प्रकारे इट इज अ बेसिन ऑफ डिपॉझिट दॅट ड्रेन्स अ लार्ज लँडमास ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट इन टू द बे ऑफ बेंगॉल. हे इथं आपण बघू शकतो. ओडिसाला लागून जे इकडच्या साईडला आहे इट इज जे हे आहे बे ऑफ बेंगॉल दिसतंय आपल्याला इकडे. हे बेसिन फॉर्म करते आणि सगळा डेल्टा दॅट इज लँडमास जे आहे ते नेऊन सोडतं. ठीक आहे. अशा प्रकारे एक आपण बोलू शकतो इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहे इकडे बे ऑफ बेंगॉल त्यामध्ये नेऊन सोडतं. अशा प्रकारे दिस वॉज ऑल अबाउट द महानदी रिव्हर डेल्टा. हे असे पिक्टोरल फॉर्म्समध्ये केल्यानं काय होतं आपल्याला लक्षात राहतं क्वेश्चन. ठीक आहे. करंट अफेअर्स रिलेटेड इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत आजच्या लेक्चरमधले आपण आज डिस्कस केलेले आहेत. अँड आय थिंक दिस वॉज द लास्ट. Yes, this was the last question of today's lecture आणि stay tuned for upcoming lectures. Thank you. तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि टेस्ट सिरीज जे सिरीज आहे त्याला नक्कीच तुम्ही जे आहे रोज पाहत जा, रेग्युलरली पाहत जा, जेणेकरून तुमचं एक्झामपर्यंत करंट अफेअर्स सेक्शन आणि जनरल अवेअरनेस सेक्शन जे आहे एकदम स्ट्रॉंग होईल आणि मॅक्सिमम स्कोर करू शकाल तुम्ही. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू.